नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, IBPS RRB कडून तो वॅकन्सी निघालेली आहे 2025 साठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून. ओके. त्यासाठी त्याचे पद जे असणार आहे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस स्केलसाठी ते वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 13,217 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. मल्टिपल अशा पोस्ट असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यासाठी त्या एनी ग्रॅज्युएट डिग्री कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर विधी लॉ डिग्रीवाले अप्लाय करू शकता. CA वाले अप्लाय करू शकता. ओके. तर तुम्हाला PG वाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. आता ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, IBPS कडून असणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून. ओके. CRP, RRB वॅकन्सी असणार आहे ह्याच्यामध्ये. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेस असणार आहे. रिक्वायरमेंट ऑफ ऑफिसर स्केल 1, स्केल 2, स्केल 3 साठी वॅकन्सी असणार आहे. ऑफिस असिस्टंट, मल्टीपर्पज आणि रिजनल रुरल बँकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. वेबसाईट दिलेली आहे IBPSची आणि इथं क्युरियससाठी तर वेबसाईट दिलेली आहे. ओके. आता बेसिकली आता इथं ऑनलाईन आपल्याला ॲप्लिकेशन्स इथं इन्व्हाईट केलेली आहे. कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेससाठी RRB कडून CRP, RRB कडून तर वॅकन्सी असणार. ग्रुप ए ऑफिसर्ससाठी तर वॅकन्सी असणार आहे. स्केल 1, स्केल 2, स्केल 3 साठी. ओके. ग्रुप बी ची वॅकन्सी असणार आहे. असिस्टंटसाठी मल्टीपर्पज. ओके. याच्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून IBPS मार्फत आपलं सिलेक्शन होत असतं मल्टिपल बँकमध्ये. ओके. त्यासाठी आपल्याला इथं इंटरव्ह्यू रिक्वायरमेंट असतं आपल्याला ग्रुप ए साठी आणि त्याच्यानंतर ग्रुप ए साठी स्केल 1 ते स्केल 3 पर्यंत प्रोसेस असते आपल्याला. याच्यामध्ये रिजनल रुरल बँककडून आपल्याला इथं असिस्टंट नाबार्डकडून अँड IBPS कडून इथं आपल्याला इथं वॅकन्सी आपली काढण्यात येते. म्हणजे ते सिलेक्शन केलं जातं. आपल्याला जे असणार आहे जानेवारी-फेब्रुवारी 2026 साठी तर वॅकन्सी असणार आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे जसं की ॲप्लिकेशन आपली चालू झालेली आहे कॅन्डिडेटची. इथं 1/9/2025 पासून 21/9/2025 पर्यंत अप्लाय करायचा. पेमेंट करण्यासाठी पण सेम डेट असणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे एडिट वगैरे करण्यासाठी कोणतेही ऑप्शन नसणार आहे, जे की तुम्हाला इथून नोटिफाईड केलं जाईल वेबसाईटवरून नंतर असेल तर. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आपल्याला असणार आहे नोव्हेंबर 2025. डाउनलोड फॉर कॉल लेटर, एक्झामिनेशन, प्री एक्झामिनेशन ऑफिसर आणि OA साठी. ओके. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन एक्झामिनेशन असणार प्रीची नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला. रिझल्ट टाकणार त्यांचा प्रीचा डिसेंबर-जानेवारी 2026 ला. आणि याच्यामध्ये मेन्स एक्झामिनेशन कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत येणार आहे. त्याच्यानंतर इथं ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे मेनची, जी की आपल्याला डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत 26 पर्यंत. ओके. जानेवारी 2026 नाही तर फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. त्यानंतर इथं डिक्लेअर फॉर रिजल्ट आपल्याला रिझल्ट येणार डिक्लेअर होऊन जानेवारी 2026 पर्यंत. आणि इंटरव्ह्यू असणार आहे आपलं जानेवारी 2026 ला. आणि तर फायनल लिस्ट आपली लागणार आहे इथं जानेवारी-फेब्रुवारी 2026 ला. आणि आपली जॉब चालू होणार आहे फेब्रुवारी-मार्च पासून 2026 पासून. ओके. याच्यामध्ये दिलेला टॉपिक दिलेला आहे, कॅज्युअल दिलेलं पेज वगैरे दिलेलं आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये PDF मध्ये. 70 पेजेसचा PDF आहे मित्रांनो. तर आपण याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट माहिती ती आपण सगळी माहिती इथं घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. ओके. आता ॲप्लिकेशन जे असणार याच्यामध्ये आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं रिजनल रुरल बँकसाठी तर वॅकन्सी असणार. ग्रुप ए ऑफिसरसाठी स्केल 1, स्केल 2, स्केल 3 आणि ग्रुप बी ऑफिसर असिस्टंटसाठी तर वॅकन्सी असणार मल्टीपर्पजसाठी. ओके. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने फी पे करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑफिसर्स ए साठी आणि ग्रुप बी साठी इथं वॅकन्सी असणार मल्टीपर्पज. इथं ज्यांची की जसे की मल्टीपर्पजसाठीची एक्झामिनेशन जे असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. 2 फेजमध्ये घेण्यात येणार आहे. प्री एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन. आणि त्याच्यानंतर येते तर ऑफिसर स्केल 1चं सांगितलं मी. आता ऑफिसर असिस्टंटचं मल्टीपर्पजसाठी पण सेम असणार आहे पॅटर्न. याची पण प्री एक्झामिनेशन असणार आहे. ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे. नाबार्ड आणि IBPS कडून सिलेक्शन केलं जातं. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे. आता सिस्टम मल्टीपर्पजचं इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. एक्सपिरियन्स वगैरे लागणार नाही. फ्रेशरवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. आणि इथं खाली आल्यानंतर आपल्याला रेग्युलर जॉब असणार आहे. आपल्याला रेग्युलर बेसिसवर आपल्या वेबसाईट वगैरे चेक करायचं आहे. इथं आपल्याला टेबल दिलेलं आहे, जे की आपल्या पुढे स्टेट वाईज इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. सगळं पहिलं आंध्र प्रदेशला इथं वॅकन्सी असणार आहे.
ओके. हेडक्वार्टर दिलेली आहे त्याची, RRB दिलेली आहे, लँग्वेज दिलेली आहे. ओके. त्यानंतर अरुणाचल प्रदेशला वॅकन्सी असणार आहे. ओके. इंग्लिश लँग्वेजमध्ये, तेलुगू लँग्वेजमध्ये आंध्र प्रदेशला. ओके. आसाममध्ये वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर बिहारला, चंदीगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर झारखंड, कॅनडा, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल. ओके. एवढ्या ठिकाणी आपल्याला वॅकन्सी बघायला मिळते स्टेटमध्ये. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथं कॅन्डिडेटला इथं फक्त इकडे आधी नोटिफिकेशन केअरफुली आपल्याला वाचून घ्यायची आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. बेसिक क्रायटेरिया वगैरे. ओके. आपल्याला वाचून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी ऑल इंडियन सिटीजन इथं अप्लाय करू शकता, काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथं एज लिमिट येतं आपलं 1/9/2025 पर्यंत काउंट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पोस्ट वाईज आपल्याला इथं दिलेलं आहे एज लिमिट. ओके. ग्रुप बी साठी इथं ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. आणि इथं बाकीचे ग्रुप बी साठी इथं जे असणार आहे, जे की स्केल 1, स्केल 2, स्केल 3 साठी. ओके. असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजरसाठी याच्यामध्ये आपल्याला असिस्टंट मॅनेजरला 18 ते 30 वर्ष आणि मॅनेजरला 21 ते 32 वर्ष आणि तो सिनियर मॅनेजरला 21 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. इथं डेट ऑफ बर्थ पण दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे आता SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट असणार आहे, ओबीसीला 3 वर्षाची, PWDला 10 वर्षाची असणार आहे, एक सर्व्हिसमॅनला पण सूट असणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी एक सर्व्हिसमॅनसाठी इथं वॅकन्सी असणार, महिलांसाठी सूट असणार आहे. आता आपण खाली जाऊया. याच्यानंतर आता PW वाल्यांसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. ते वाचून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेली माहिती, त्यानंतर गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. गाईडलाईन वगैरे आपल्याला दिलेली आहे. आता डिग्री, बॅचलर डिग्री, ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला 2023 ते 12वीचं मार्कशीट वगैरे आपल्याला द्यायचं आहे. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एक सर्व्हिसमॅनसाठी. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर इकॉनॉमिकसाठी इथं गाईडलाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेलं आहे, जे की तुम्ही बघू शकता पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेली आहे. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी बॅचलर डिग्री लागणार आहे याच्यामध्ये. ओके. ओके. वर्किंग नॉलेज पाहिजे कॅम्प्युटरचं, लोकल लँग्वेज आलेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजरला बॅचलर डिग्री लागणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बॅचलर डिग्रीमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे, जसं की डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल वगैरे याच्यामध्ये असेल चांगली असणारे कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे. आता ऑफिसर स्केल 2ला इथं बॅचलर डिग्री लागणार आहे. याच्यामध्ये बँकिंग अँड फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चरमध्ये पण डिग्री पाहिजे आपल्याला. ओके. लॉमध्ये जे असेल त्याच्यामध्ये पण. ऑफिसर स्केल 2ला जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजरचं होतं. इथं स्पेशलिस्ट ऑफिसर्सचं आहे. त्यांचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाल्यांसाठी वॅकन्सी आहे, IT सेक्टरवाल्यांसाठी. याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार होता आपल्याला. याच्यामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. लॉ ऑफिसरसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्सवाल्यांसाठी वॅकन्सी आहे. त्यानंतर इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार MBA वाल्यांसाठी, मार्केटिंगसाठी आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिससाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके. त्यानंतर ऑफिसर्स स्केल 3 मध्ये सिनियर मॅनेजरला तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री पाहिजे आपल्या 50% मध्ये, डिग्री इन डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स वगैरे आपल्याला नॉलेज पाहिजे आहे. ओके. डिग्री पाहिजे. याच्यामध्ये दिलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला 21/9/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे. 21/9/2025 पर्यंत आपल्याला संपूर्ण इथं दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन पर्सेंटेज दिलेलं आहे, जे की तुम्ही बघू शकता. ओके. आता याच्यामध्ये क्रेडिट हिस्ट्री दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं ॲप्लिकेशन आणि लिमिटेड चार्जेस दिलेले आहे. ऑफिसर्स स्केल 1, स्केल 2, स्केल 3 साठी ₹175 असणार आहे SC/ST PWDला. आणि इथं अदर कॅटेगरीला ₹850 GST असणार आहे. आणि असिस्टंटला मल्टीपर्पजला ₹175 SC/ST PWDला आणि बाकी अदर कॅटेगरीला 850 सेमच असणार दोघींसाठी पण. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं ऑनलाईन एक्झामिनेशन आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रायमरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ऑफिसर्स असिस्टंट मल्टीपर्पजला बेसिकली नेम ऑफ द टेस्ट, मीडियम एक्झामिनेशन, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क्स आणि त्याच्यानंतर इथं ड्युरेशन दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये रिझनिंगचे इथं क्वेश्चन असणार आहे आपल्याला.
रिझनिंग आपल्याला इथं स्टारमध्ये आपल्याला कोणत्याही लँग्वेजमध्ये देऊ शकतो. 40 क्वेश्चन 40 मार्क 25 मिनिटं टाईम. न्यूरिकल एबिलिटी मीडियम एक्झामिनेशन आपल्याला स्टार दिलेले आहे, कोणत्याही लँग्वेजमध्ये देऊ शकता. म्हणजे आपल्याला इथं 40 क्वेश्चन 40 मार्काचा टोटल 80 मार्क झालेले आपल्याला 80 क्वेश्चन 80 मार्काला. आणि हे झालं आपलं असिस्टंटचं. त्याच्यानंतर ऑफिसर स्किल 1चं रिझनिंगचे 40 क्वेश्चन 40 मार्काला 25 मिनिटं टाईम आणि कॉम्पिटिटिव्ह ऑप्टरीचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. ओके 20 मिनिटं टाईम. इथे 80 क्वेश्चन 80 मार्काला असतात, कोणत्याही लँग्वेजमध्ये देऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये गेल्यानंतर स्किल 1चं पण सांगितलं तुम्हाला आणि असे ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पजचं पण सांगितलं. आता त्याच्यानंतर आता इथं मेन्स एक्झामिनेशन येते. ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पजमध्ये याच्यामध्ये 200 मार्काचे एक्झामिनेशन असणार आहे. 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी, ज्यामध्ये रिझनिंगचे 40 क्वेश्चन 50 मार्काला असणार आहे. ओके 30 मिनिटं टाईम. कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन्स 20 मार्कांसाठी 15 मिनिटं टाईम. याच्यानंतर इथं जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्काला 15 मिनिटं टाईम. इंग्लिशचे आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचे ते पेपर, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क असणार आहे, 30 मिनिटं टाईम. हिंदी लँग्वेजमध्ये द्यायचे 40 क्वेश्चन 40 मार्काला 30 मिनिटं टाईम. न्यूरिकल एबिलिटी 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी 200 मार्काचा पेपर असणार आहे, 120 मिनिटं टाईम. 2 तास देण्यात जाणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऑफिसर स्किल 1ला इथं रिझनिंगचे 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी 30 मिनिटं टाईम. कॉम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन 20 मार्कांसाठी 15 मिनिटं टाईम. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी 15 मिनिटं टाईम. इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी इथं 30 मिनिटं टाईम. हिंदीमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी 30 मिनिटं टाईम. आणि इथं आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ऑप्टरीचे 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी 30 मिनिटं टाईम. 200 क्वेश्चन 200 मार्कांची एक्झामिनेशन असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला आपल्याला इथं स्किल ऑफिसर स्किल दिलेलं आहे जसं की आणि आपल्याला इथं दिलेलं आहे आय अँड ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पजसाठी इथं आयडेंटिटी प्रूफ आपल्या सोबत दिलेलं आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन जे पण आपल्याकडे असेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स वगैरे, आपलं पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि झेरॉक्स कॉपी त्याची. आणि इथं युनियन टेरिटरीज वॅकेन्सी असणार आहे, अरुणाचल प्रदेश वगैरे. इथं बघू शकता लँग्वेज दिलेली आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरची, झारखंडची लँग्वेज, कर्नाटक, केरला, मध्य प्रदेश. ओके. महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि वेस्ट बेंगॉल यांच्या लँग्वेज वगैरे दिलेल्या आहे. जे पण लँग्वेजमध्ये आपल्याला एक्झामिनेशन द्यायची देऊ शकतो आपण याच्यामध्ये, लोकल लँग्वेज. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला सिंगल लेवल एक्झामिनेशन असं ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये रिझनिंगची पण असणार 40, याच्यामध्ये पॅटर्न सेम 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी. ओके. आणि स्पेशलिस्टसाठी पण सेम पॅटर्न 240 क्वेश्चन 200 मार्कांसाठी 150 मिनिटाचा टाईम असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं ऑफिसर स्किल 3ला 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी 120 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके. आता जे पेनल्टी असणार आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4 0.25. ओके. कट ऑफ लागणार आहे आपल्याला वेगळ्या पदांनुसार वेगळा कट ऑफ लागणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. याच्यामध्ये प्रिमियरी, मेन्स अँड सिंगल एक्झामिनेशन दिलेले आहे. तर पॅटर्न वगैरे दिलेला आहे. एक्झामिनेशन सेंटर्स ऑल इंडियामध्ये आपल्याला बघून घ्यायचे. ओके. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग वगैरे आपल्याला घेऊन घ्यायची आहे. ओके. ते आपल्याला भेटत CST PWD कॅटेगरीला, जे की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. ओके. इंटरव्ह्यू वगैरे आपलं शेड्यूल होणार आहे. ओके. त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. ओरिजिनल आपल्याला इथं सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज घेऊन द्यायची डॉक्युमेंटच्या इंटरव्ह्यूच्या टायमाला. ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन द्यायचे आहे. त्यामध्ये प्रिंटआउट्स, कॉल लेटर्स, व्हॅलिड जनरेट सिस्टम जनरेट, त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ, त्यानंतर मार्कशीट्स, त्यानंतर इथं ईमेल ॲड्रेस, कास्ट सर्टिफिकेशन, असे डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन द्यायचे, जे पण आपले झालेले सगळे एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स. याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती. ओके. आता पर्सनल अलॉयमेंट्स दिलेले आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर खाली गेल्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन दिलेलं आहे डॉक्युमेंट्स ऑफ पेपरसाठी. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन आपली होत असते. ओके. त्यानंतर इथं एक्झामिनेशनचं दिलेलं आयडी प्रूफ सोबत घेऊन द्यायची आहे. आणि हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे 1/9/2025 ते 21/9/2025 पर्यंत. ओके. त्याचे चार्जेस वगैरे तुम्हाला सांगितले ₹175 SC/ST PWDला आणि ₹850 ऑल कॅन्डिडेटसाठी. ओके. GST सह. फोटोग्राफ, लेफ्ट स्टंप, आयडेंटिटी डिक्लेरेशन, 10वीचा मार्कशीट्स, व्हॅलिड आयडी प्रूफला अपलोड करायचं आहे. मोड ऑफ आपल्याला पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, जे की आपल्याकडे असेल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोनपे, UPI आयडीच्या माध्यमातून. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे अशी माहिती वगैरे. आता याच्यामध्ये दिलेला आहे मोबाईल नंबर वगैरे, ईमेल ॲड्रेस चेक करून टाकायचं. त्याच्यावर आपला अपडेट वगैरे डेली बेसिसवर भेटणार आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, जे की एकदा वाचून घ्यायचं आपण पण.
त्यानंतर आता खाली गेल्यानंतर आपण मित्रांनो मोठा PDF असल्यामुळे इथे एकदाने सेंटर्स वगैरेची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तर खूप मोठा PDF 70 पेजेसचा, त्यामुळे कॉल लेटर वगैरे इथे दिलेली आहे माहिती. ओके. त्यानंतर इथं खाली गेल्यानंतर आता दिलेलं डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे इथं. संपूर्ण माहिती आपण सांगितलेली पण आहे. आता तुम्हाला इथं व्हॅकन्सी बघायची असेल, तिथं कॅटेगरी वाईज तुम्ही इथं व्हॅकन्सी बघू शकता. कोणत्या-कोणत्या पदाला किती-किती व्हॅकन्सी आहे, जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. जे की तुम्हाला आता बघायचं असेल, तुम्ही बघू शकता. कोणत्या स्टेटमध्ये किती व्हॅकन्सी याच्यामध्ये दिलेली आहे. ऑफिसर स्केल 1ची, त्यानंतर इथं ऑफिसर स्केल 2ची. ओके. त्यानंतर इथं ऑफिसर स्केल 2 IT ची, त्यानंतर ऑफिसर स्केल 2 CAची. ओके. त्यानंतर बँकांची नावं पण दिलेली आहे. ओके. हे आपण बघून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ऑफिसर स्केल 2 लॉची. ओके. तर बँक वगैरेची नावं दिलेली आहे. कोणत्या बँकेत किती व्हॅकन्सी वगैरे दिलेली आहे. ओके. हे चेक करून घ्यायचं आहे आपण. ऑफिसर स्केल 2 मॅनेजरची, त्यानंतर स्केल 2 मार्केटिंग ऑफिसरची दिलेली आहे. त्यानंतर आता ॲग्रीकल्चर ऑफिसरची दिलेली आहे स्केल 2 मध्ये. ओके. त्यानंतर इथं स्केल 3 मध्ये दिलेलं आहे आपल्याला ऑफिसरची व्हॅकन्सी वगैरे दिलेली आहे. ओके. असं इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. आपल्याला टेलेंटिव्ह लिस्ट वगैरे दिली आहे. सेंटर आपल्याला दिलेलं आहे. ऑल इंडियामध्ये एक्झामिनेशन सेंटर असताना आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, गुजरात, हरियाणा. ओके. हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू काश्मीर, केरला, त्यानंतर म्हणतो कर्नाटका, सॉरी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल इतक्या ठिकाणी आपली एक्झामिनेशन असणार आहे. हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आपल्याला. फोटोग्राफ, सिग्नेचर, लिफ्ट, आयडेंटिफिकेशन, दहावीचं मार्कशीट, आणि त्यानंतर UDI, आणि आपल्याला इथं फोटो साईज वगैरे दिलेली आहे, जे की आपण इथं बघून घ्यायचे. जी फोटो साईज वगैरे, हँड डिक्लेरेशन कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे. ऑनलाईन फॉर्म भरताना पण तिथं भेटत असते गाईडलाईन. आता इथं फॉर्मॅट सबडिव्हिजनचे नाव दिलेले आहे. ओके. तर 1/9/2025 ते 21/9/2025 पर्यंत आपलं अप्लाय करून घ्यायचं. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF पहिले डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करून घ्यायचा. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉरची घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब फॉरच्या आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.